सकाळी सकाळी असा कलरफुल, हेल्दी आणि टेस्टी नाश्ता करायला भेटला म्हणजे करणारेही खुश होतात आणि खाणारेही खुश होतात. तर नमस्कार, मी प्रियाज किचन फूड अँड ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत भरपूर भाज्या घालून उत्तप्पा. तर इथे मी बॅटर घेतलेलं आहे. याचं प्रमाण मी तुम्हाला आधीही सांगितलेलं आहे एका व्हिडिओमध्ये, लिंकही देते खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तरी परत एकदा मी तुम्हाला सांगते. 2 वाट्या तांदळाला 1 वाटी उडदाची डाळ आणि 1 चम्मच छोटा मेथी दाणे घालून हे भिजत घालायचं 5-6 तासासाठी आणि मग संध्याकाळी वाटून घ्यायचं 5-6 तासानंतर आणि फर्मेंट करायला ठेवायचं. आता हे फर्मेंट झालेलं आहे. यात थोडं मीठ टाकून घेतले आणि थोडंसं पाणी घातले. पहा, थोडंसं रणी आहे, खूप घट्टही नाही आणि खूप पातळही बॅटर केलेलं नाही आहे. आता हे बॅटर साईडला ठेवूया आणि भाज्या बघून घेऊया आपण. बटर घेतले, कांदा घेतला, टोमॅटो घेतले, हिरवी मिरची घेतली आणि कोथिंबीर घेतलेली आहे. आता हे सर्व मी कट करून घेते व्यवस्थित. आणि बटरच्या ऐवजी तुम्ही जर गावरान तूप जरी घातलं तरी खूप छान टेस्ट येते याला. आणि हिरवी मिरची लहान मुलांसाठी करायचं असेल तर हिरवी मिरची स्किप करून तुम्ही थोडीशी कलरवाली लाल मिरची टाकली तरीही चालेल. आता हे कांदे मी अशा प्रकारे अर्धे करून घेते आहे, कारण मी याच्या स्लाइस करून घेणार आहे पातळ पातळ. आता इथे पाहू शकता तुम्ही बटाट्याच्या चिप्सच्याने करतो आपण, त्या किसणीने मी याचे पातळ पातळ स्लाइस करून घेते. आपण कट करणार नाही आहोत, अशा स्लाइस करणार आहे, कारण याने काय होतं पटकन हे भाज्या मऊ होतात आणि खायलाही छान लागतात. आता हे अशा पद्धतीने मी टोमॅटोही कट करून घेणार आहे. कांदा आपला कट करून झाला आहे, पाहिलं तुम्ही. अशाच पद्धतीने मी हे टोमॅटोही कट केलं. आणि तुम्हाला जर या किसणीने नसेल जमत तुम्ही चाकूने केलं तरीही चालेल. मला सवय झाली आहे याने कट करायची, त्यामुळे मी पटपट करते आहे. आणि अशा एका मिरच्याच्या 2 फाका करून बारीक मिरची कट करून घेतली आहे. आता कोथिंबीर कट करून घेते बारीक. आणि तुम्हाला यात अजून भाज्या ॲड करायच्या असतील तर तुम्ही करू शकता. आता पॅन ठेवला आहे मी गॅसवर. त्याच्यात थोडं बटर घातलं आहे. बटर सगळ्यात पॅनला लावून घ्यायचं आहे. आणि आता हे बॅटर टाकलं आहे मी उत्तप्पाचं. आणि थोडंसं जाड असतो उत्तप्पा, खूप पातळ नसतो डोस्यासारखा, कारण आपल्याला त्याच्यावर भाज्या टाकायच्या आहेत. जर तुम्ही खूप पातळ केलं तर तो खालून लगेच जळतो. त्याच्यामुळं गॅसची फ्लेम पण मीडियम ठेवायची, खूप कमीही नाही आणि खूप मोठी पण नाही. आता याच्यावर मी कांदा टाकून घेतला आहे. आता टोमॅटोची स्लाइस टाकते आहे मी. आणि काय होतं, हे कांदा टोमॅटो असे पातळ कापले ना की तुम्ही जेव्हा हे उत्तप्पा पलटताना तेव्हा अगदी 2-3 मिनटामध्येच ह्या भाज्या छान मऊ आणि फ्राय होतात. खायलाही छान लागतात त्या. आता मी याच्यावर हिरवी मिरची आणि कोथिंबीरही टाकून घेतली आणि थोडंसं बटर टाकते मी, पाहू शकता वरून. बटरनी छान टेस्ट येते. आणि याच्याऐवजी साजूक तूप वापरलं तरीही चालेल, त्यानेही छान टेस्ट येते. आता 1-2-3 मिनटं मी मीडियम गॅसवर याला ठेवलं होतं आणि पलटून घेतले, पाहू शकता तुम्ही. आणि आता परत दुसऱ्या बाजूनेही 2-3 मिनटं मी याला शेकून घेतले. कलर पाहू शकता तुम्ही, दिसायला किती छान कलरफुल दिसतंय. आणि अगदी हेल्दी नाश्ता आहे सकाळीसाठी आणि झटपट होणार आहे. अगदी 2-3 मिनटामध्ये हा नाश्ता तयार होतो. वेगळं काहीतरी आहे. आता हे परत अजून एक मी तुम्हाला करून दाखवते. थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे, याला खूप पातळ करायचं नाही आहे. खायला छान लागतात या भाज्या, त्यामध्ये आतमध्ये जातात त्यामुळे. आणि थोडेसे पातळच कापायच्या स्लाइस याच्या. परत मी वरून थोडंसं बटर टाकलं आहे. 2-3 मिनटं शेकून घ्यायचे मीडियम गॅसवर. पाहू शकतो तुम्ही, छान दिसत आहेत एकदम कलरफुल हा उत्तप्पा. अगदी हॉटेलसारखा होतो. करून पहा तुम्ही नक्की आणि मग मला कमेंटमध्ये सांगा. आता मी इथे हिरवी मिरचीचे तुम्हाला मी 2 उत्तप्पा करून दाखवले. आता मी हा लाल मिरचीचा केला आहे, पाहू शकता. थोडंसं चिमूटभर लाल मिरची वरून भुरभुरली आहे फक्त. हे लहान मुलांसाठी तुम्ही करू शकता. टेस्टमध्ये काहीही बदल होत नाही, तशीच लागते. यातही थोडं बटर टाकून घेतलं आहे. छान दिसतोय पहा एकदम. आणि हे टोमॅटोचे स्लाइस आपण पातळ केल्यामुळं पाहू शकतो तुम्ही लगेच त्या मऊ होतात, शिजल्या जातात, कच्च्या राहत नाहीत बिलकुल कुठलीही भाजी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट नक्की करा. तुम्ही करून पहा आणि मग मला कमेंट करा. तर असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.